नमस्कार मित्रांनो, मी पवन चव्हाण तुमच्या आपल्या मैथ गुरु पोलीस भर्ती या चैनल वरती सहर्ष स्वागत। तुम जब भी कोई शुरुआत करोगे लोग मजाक उड़ाएंगे तुम्हारा, हंसेंगे तुम पर, लेकिन एक बात याद रखना, ये जग जिस पे हंसा है, ये जग जिस पे हंसा है, इतिहास उसी ने रचा है, इतिहास उसी ने रचा है। ठीक आहे, चला या इकडं आता दिनदर्शिका हे काय आहे आणि ह्या टाइपचे प्रश्न मी का घेतोय तुम्हाला थोड्याच वेळात समजेल, पण मी याच्या अगोदर तुम्हाला थोडं सांगू इच्छितो मित्रांनो, हा टॉपिक वरचा प्रश्न आपल्याला जर दिनदर्शिकेचा प्रश्न आपल्याला जर पेपर मध्ये पडला तर तो आपण तिथं सोडून देतो। का सोडून देतो तर आपल्याला हे माहित नसतं की हा प्रश्न सोडवायचा कसा। ठीक आहे ना। आता बघा प्रश्न काय म्हणतोय, 2009 या वर्षाची दिनदर्शिका पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिका सारखी आहे। म्हणजे काय त्यांचं म्हणणं आहे की 1 जानेवारी ला जर सोमवार असेल, 1 जानेवारी जर सोमवार असेल, 1 जानेवारीला समजा 2009 1 जानेवारी 2009 ला सोमवार होता, तर त्यांचं म्हणणं आहे की कोणत्या वर्षाची सुरुवात सोमवारनेच होईल, कोणत्या वर्षाची सुरुवात सोमवारने होईल असा या प्रश्नाचं म्हणणं आहे। आणि आपल्याला हा प्रश्न सोडायला गेलो की आपल्याला भीती वाटते, आपण तिथे सोडून देतो की काय करायचं। ठीक आहे ना। मी तुम्हाला थोड्या वेळानंतर ट्रिक पण सांगणार आहे की ह्या प्रश्नाला लगेच कसं सोडवायचं, तुम्हाला काही पाठांतर करावं लागेल, ते खूप सोपं आहे, तुम्ही लगेच पाठांतर करून घेसाल। मी तुम्हाला सांगितल्या तुमच्या लक्षात 100% बसणार। पण याला बेसिक सोडवायचं कसं, पहिले आपण बेसिक बघून घेऊया, मग नंतर तुम्हाला ऍडव्हान्स सांगतो। ठीक आहे ना। चला या इकडं मित्रांनो, हा प्रश्न बघा, हा प्रश्न मी तुम्हाला आता वाचून दाखवला, डबल सांगतो। 2009 या वर्षाची दिनदर्शिका पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिका सारखी आहे। मी तुम्हाला खाली काही ऑप्शन दिलेले आहे बघा। 1 नंबर आहे 2017 सारखी आहे, ऑप्शन नंबर 2 आहे 2013 सारखी आहे, ऑप्शन नंबर 3 आहे 2015 सारखी आहे, ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही। आपल्यातले काही मित्र ज्याचा अभ्यास करतो तो काय करतो, यापैकी नाही काहीच नसेल याचं उत्तर, पेपरात तर काही बी देतात, हे 100% याचं उत्तर 4च असेल, कारण ऑप्शन नंबर 4 ला दिले आहे ना, यापैकी नाही। पण इथं आपण चुकतो। का चुकतो, का तर आपल्याला हा प्रश्न सोडवता येत नाही। तर आपण आता सध्या बेसिक बघूया। ठीक आहे ना। चला या इकडं मित्रांनो, आता बघा 2009 या वर्षाची सुरुवात, तुम्हाला पहिले मी बेसिक सांगतो, बेसिक। आता बघा साधं वर्ष आणि लीप वर्ष, आता इथं बघूया आपण साधे वर्ष। आता बघा साधे वर्ष म्हणायचं कशाला, साध्या वर्षामध्ये एकूण दिवस म्हणजे एकूण वर्षाचे दिवस 365 असतात। किती असतात रे, 365। मग साधं वर्ष कशाला म्हणायचं तर मित्रांनो, साधं वर्ष म्हणजे बघा, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलं इथं 2011 हे साधं वर्ष आहे, 2011 हे साधं वर्ष आहे। तर आता साधं वर्ष आणि लीप वर्ष कसं ओळखायचं, ह्यासाठी तुम्हाला माझा दिनदर्शिका चॅप्टर हा पूर्ण बघावा लागेल। आपण याच्यामध्ये फक्त ह्या प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत, मी तुम्हाला जे लिहून दिलेले आहे ते प्रश्न। ठीक आहे ना। तुम्हाला अजून लीप वर्ष सांगून देतो मी, लीप वर्ष ठीक आहे। लीप वर्ष मध्ये किती, 366 दिवस, 366 दिवस। आपण जर 365 ला 7 न भाग दिला तर उत्तर एक उरणार किती रे, बाकी किती राहणार, बाकी राहते आपली 1। तू देऊन बघ, तुम्ही भाग देऊन बघा। ठीक आहे ना। माझ्यावर विश्वास नको करू। चला पुढे 366 एका वर्षामध्ये 366 दिवस असतात। 366 दिवसाला जर आपण 7 ने भाग दिला तर बाकी किती उरते आपली, बाकी उरते 2। हे लक्षात ठेवायचं। याला म्हणतात लीप वर्ष, याला म्हणतात साधे वर्ष, लक्षात ठेवायचं। तुला लीप वर्ष पण सांगून देतो, 2016 हा आहे लीप वर्ष। ठीक आहे ना, हे लक्षात ठेव। आता तू कसा काय ते तुला माझं पूर्ण दिनदर्शिका चॅप्टर हा पूर्ण बघावा लागेल। ठीक आहे ना। चला ये पुढे, चला इथं बघ, हा प्रश्न आपण पहिले बेसिक न सोडून घेऊया। मी का तुला काय म्हणलं, 365 ला जेव्हा 7 न भाग देतो तेव्हा बाकी किती उरते 1, आणि 366 ला जेव्हा भाग देतो तेव्हा बाकी किती उरते 2। लीप वर्षाला जेव्हा आपण 7 ने भाग देतो तेव्हा बाकी उरते 2, आणि साध्या वर्षाला जेव्हा आपण 7 ने भाग देतो तेव्हा बाकी उरते 1। हे लक्षात ठेव। आता बघ 2009 काय म्हणतोय, 2009 या वर्षासारखं पुढचा कोणता वर्ष येईल आपण हे बघूया। बघा आता 2009 नंतर कोणता वर्ष येतो रे, 2010। इथं लिहून घेऊ का, ठीक आहे लक्षात ठेवा, 2010 आहे, 2011, 2012, 2013, 2014 अशी इन्फिनिटी। ठीक आहे ना। आपल्याला काही घेणं देणं नाही, तुला फक्त याची बेसिक सांगतो मी। काय करायचं,
आपण जे पण बाकी घेणार त्यांची बेरीज एक तर 7 आली पाहिजे किंवा 7च्या पटीत आली पाहिजे. त्यांची बाकी जी घेणार आपण ते बाकी एक तर 7 आली पाहिजे किंवा 7च्या पटीत आली पाहिजे. आता बघूया आपण इथं. चला इकडे बघ, 209 हे कोणते वर्ष आहे रे? 7 वर्ष. 7 वर्ष ओळखायचं कसं सांगतो तुला. इकडे अक्षर ह्याला 4 भाग द्यायचं, ह्याला 4 भाग द्यायचं. बघ 4 भाग दिल्यावर बाकी किती राहणार? आता हे सगळे अंक सोडून दे, नंतरच्या अंकावर लक्ष दे. ठीक आहे ना? आता बघ 4 दुनी 8 उरलं किती? 1. मी तुला म्हटलं पहिले साध्या वर्षामध्ये जेव्हा आपण 7 ने भाग देतो तेव्हा बाकी 1 उरते. ठीक आहे ना? बघ साधं वर्ष आहे का? 1 उरलं. ठीक आहे. आता 2010 साधं वर्ष आहे, 1 उरली. ठीक आहे. 2011 साधं वर्ष आहे, बाकी 1 उरली. 2012 हा 2012 साधं वर्ष नाही, कारण 2012 ला 4 ने भाग जातो. बघ जे 4 ने भाग 4 त्रिक 12 पूर्ण भाग जातो. ठीक आहे ना? भाग देऊन बघ पूर्ण भाग जातो. एकक स्थानी कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 4 ने पूर्ण भाग जात असेल, सॉरी एकक किंवा दशक स्थानी, तर तो साधा वर्ष असतो. तो लीप वर्ष असतो. लीप वर्ष असतो हे लक्षात ठेव. ठीक आहे ना? आता बघ आणि तुझं म्हणणं असेल मग आता 2000 ला काय करायचं? 2000 ला 4 ने तर पूर्ण भाग कसं भाग द्यायचा 2000 ला? तर बघ जेव्हा पण इसवी सन असतील कम्प्लिटली तेव्हा त्याला 400 ने भाग द्यायचा. तेव्हा त्याला 400 ने भाग द्यायचं. 4 पंचे 20 गेला का पूर्ण भाग. हा कोणता वर्ष आहे? लीप वर्ष. लीप वर्ष. ठीक आहे ना? हे लक्षात ठेव. तर पुढे आता बघ आपण हा प्रश्न बघतोय. तो प्रश्न बघ इथं उरले 1, हा साधा वर्ष उरला 1, हा साधा वर्ष उरला 1, हा 12 काय आहे? लीप वर्ष. किती उरले रे? 2. ठीक आहे. हा कोणता वर्ष आहे? हा साधा वर्ष आहे, उरला 1. आता बघ यांची बेरीज करूया पहिले आपण. 1 2 3 4 5 आणि 6. मी तुला काय म्हणलं? आता पुढं कोणता वर्ष आहे? साधा वर्ष आहे. मग काय बाकी काय उरली? 1. आता कर बेरीज. 1 2 3 4 5 6 7 उरले किती? 7. 7 ला 7 ना भाग दे भाऊ, बाकी आली 0. जेव्हा बेरीज करून मी काय म्हणतो बाकी आलेल्यांची बेरीज करून बाकी आलेली हे काय आहे? बाकी. हे काय आहे? बाकी. आपण जेव्हा बाकी आली आणि बाकीला जेव्हा 7 न भाग दिलं तेव्हा उत्तर किती आलं आपलं? 0. 0 किंवा 7च्या पटीत आलं पाहिजे. ठीक आहे ना? 0 किंवा 7च्या पटीत आलं पाहिजे. 0 किंवा 7च्या पटीत आली त्याचं पुढचं घ्यायचं, त्याच्या पुढचं. मग आता कोणता येणार रे? 2015. म्हणजे 2015 आणि 2009 या वर्षाची दिनदर्शिका 2015 सारखी असणार. म्हणजे 2009 आणि 2015 हे दोन्ही दिनदर्शिका सारखी असणार, सारख्या. हे लक्षात ठेव. आता बघ तुझं म्हणणं असेल आमच्या लक्षात काहीच नाही बसलं, मला शॉर्ट ट्रिक सांगा. आता बघ याचं उत्तर काय आहे? 3 नंबर. समजलं काय याचं उत्तर? 3 नंबर. ठीक आहे. आता बघ तुझं म्हणणं असेल आम्हाला शॉर्ट ट्रिक सांगा, तर शॉर्ट ट्रिकनं कसं सोडवणार? शॉर्ट ट्रिकनं कसं सोडवणार? आता बघा आपण ते तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतोय ते लक्षात ठेवा. ठीक आहे ना? आता बघा आता बघूया आपण 2009 म्हणजे साधं वर्ष. काय बघूया? 2009 बघा. 2009 जेव्हा आपण एखाद्या संख्येला भाग देतो, समजा 2009 ला भाग दिला मी आणि बाकी किती उरली रे? बाकी उरली 1. कारण कोणतं वर्ष आहे? साधं वर्ष. जेव्हा पण आता साधं वर्ष लीप वर्ष लक्षात ठेवू नको, मी तुला जेवढं म्हणतोय तेवढं लक्षात ठेव. जेव्हा पण बाकी, मी काय म्हणतोय, जेव्हा पण बाकी 1 उरेल, 1 राहील, 1 राहील. जेव्हा पण बाकी 1 राहील, जेव्हा पण बाकी 1 राहील तेव्हा त्याच्यामध्ये 6 मिळवायचे. तेव्हा काय मिळवायचे बघा? 6. त्याच्यामध्ये 6 मिळवून टाकायचे. उदाहरणार्थ 2009 मध्ये 6 प्लस करायचे. 6 9 आणि 6 झालेले 15. 15 सी 5 चला 1. हा 1 इथं आले का? 2015 उत्तर आलं का? 2015. आपण तुला साध्या ट्रिक थोडा बेसिक पद्धतीने तुला सांगितलं आणि तुला मी शॉर्ट ट्रिकने पण सांगितलं. आता बाकी जेव्हा 1 आली तेव्हा त्याच्यात मिळवायचं 6. तेव्हा मिळवायचे 6. आता बघ पुढे बघूया आपण. बाकी जर 0 आली तर, म्हणजे बाकी जर 0 आली तर मग बाकी 0 कधी येणार बघा? बाकी 0 कधी येणार? जेव्हा तो लीप वर्ष असेल. जेव्हा तो लीप वर्ष असेल म्हणजे त्याला 4 ने पण भाग गेला पाहिजे किंवा 400 ने भाग गेला पाहिजे. 400 ने किंवा देशील जेव्हा इसवी सन असेल. ठीक आहे ना? नाही तर जर असं असेल 2012 तर याला काय फायदा आहे? 4 ने भाग दे. 4 त्रिक 12. बघ आता तुझं म्हणणं असेल कसं भाग द्यायला? बघ बाबा तुला भाग द्यायचं पण सांगतो मी. हा बघ 4 4 पंचे 20 काही नाही म्हणजे इथं काय 0. 4 त्रिक 12 503 उत्तर आलं. म्हणजे बाकी काय उरली आपली? 0. बाकी काय उरली? 0. हे लक्षात ठेव. ठीक आहे? याला म्हणतात बाकी.
ठीक आहे ना. आता बघ बाकी, आता बघूया आपण बाकी जर शून्य आली तर, म्हणजे बाकी जर शून्य आली तर काय करायचं. बाकी जर शून्य आली तर म्हणजे उदाहरणार्थ लीप वर्ष असेल तर माझं काय म्हणणं आहे. आता इथं बघूया आपण उदाहरणार्थ घेऊया, इथं 2016 घेऊया, इथं घेऊया आपण 2016, इथं घेऊया आपण 2016. बघा माझ्या हातातला हा डस्टर 2-3 वेळेस पडला, का पडला त्याला माहित, ठीक आहे ना. ठीक आहे, इकडे बघूया. त्याचा पण म्हणणं आहे शिकू नका, कारण तुम्ही शिकायचे तुम्हाला वाटतं की हा काय शिकवतो आम्हाला लक्षात बसत नाही, ठीक आहे ना. तुम्हाला जर असं वाटत असेल तर मला कमेंट मध्ये 100% सांगा, कारण मी जे पण करतो तुमच्यासाठी करतो, तुमच्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहे, ठीक आहे ना. तुमचं पण एक प्रयत्न करा की मला माझे सबस्क्रायबर 100% वाढवायचे प्रयत्न तुम्ही करा, ठीक आहे ना. या इकडे आता बघूया आपण 2016. आता बघ 2016 याला आपण 4 न भाग देऊया. 2016 ला 4 न भाग दे बरं. 4×5 20, 0 4 चौक 16, म्हणजे बाकी किती आले रे, 0. बाकी किती उरली आपली, 0. जेव्हा पण बाकी 0 येईल, जेव्हा पण बाकी 0 येईल तेव्हा त्याच्यामध्ये 28 मिळवायचे, तेव्हा पण त्याच्यामध्ये 28 मिळवायचे. म्हणजे उदाहरणार्थ 2016 या वर्षाची दिनदर्शिका पुढील पैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिका सारखी असेल, असं जर तुला विचारलं. आता हे ऑप्शन नाही बरं का, या ऑप्शन कडून देशील ना, याची ऑप्शन हे देऊन ठेवले म्हणून, ठीक आहे ना. तू पहिले जो लेक्चर आहे तो कापत बघ, तू पूर्ण लेक्चर बघत नाही. तुझं फक्त म्हणणं आहे की आम्हाला मलई द्या, तर मलई घेऊ नको, ठीक आहे ना. सगळं घे कट्टे, सगळं घेशील तर तुझ्या लक्षात बसन. असं येण्यासारखं मलईच्या मागे लागशील ना, मग काहीच भेटणार नाही, ठीक आहे ना. इकडे समजलं ना तुला. आता बघ जेव्हा पण बाकी 0 असेल, जेव्हा पण बाकी 0 उरेल त्याच्यामध्ये 28 मिळवायचं, त्याच्यामध्ये 28 मिळवायचं. आता उदाहरणार्थ 2016 मध्ये 28 मिळवून टाक. 8 आणि 16 रे झाले 14, 14 4 चला आला 1, हे झाले 4. 2044 जेव्हा वर्ष येईल का तेव्हा 2016 या वर्षाची दिनदर्शिका सारखी 2044 ही दिनदर्शिका असेल, हे लक्षात ठेव, ठीक आहे ना. काय करायचं, जेव्हा आपण बाकी 0 आली, जेव्हा आपण बाकी 0 आली तेव्हा काय मिळवायचं, त्याच्यामध्ये काय मिळवायचं म्हणलो, 28 मिळवायचं, ठीक आहे ना. 28 मिळवायचं, हे लक्षात ठेव. आणि उदाहरणार्थ लीप वर्ष असेल तर त्याला 4 न भाग जातो, आणि जर इसवी सन असेल तर त्याला 400 ने 100% भाग जातो. पण तो असं सगळ्याला जात नाही बरं का. देऊन बघ, तू देऊन बघ, गेला तर ठीक आहे, नाही तर गेला तर मग समजायचं की साधं वर्ष आहे, ठीक आहे ना. हे लक्षात ठेव. समजला का हे. आता बघ पुढे बघूया आपण. आता 2016 पण तुला समजलं असेल, साधं वर्ष. आता बघूया आपण 2010. आता बघूया आपण 2010. 2010 या वर्षाची दिनदर्शिका पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिका सारखी असेल, असा आपला प्रश्न आहे. आता बघ प्रश्न क्रमांक 3, हा प्रश्न क्रमांक 3 आहे, मी लिहत नाही, ठीक आहे ना. प्रश्न क्रमांक 2 2009 चा आपण प्रश्न घेतला, त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 2009 चा घेतला, त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आपण घेतला 2016, आणि आपला हा प्रश्न क्रमांक 3. आता याच्यामध्ये आपण बघूया 2010 या वर्षाची दिनदर्शिका कोणत्या वर्षासारखी असते, ठीक आहे ना. चल पुढे. आता बघ 2010 ला दे बरं 4 न भाग. 2010 ला 4 न भाग दिल्यावर बाकी उरणार आपली 2, बाकी उरणार आपली 2. देऊन बघ. 4×5 20, इथं काही नाही, ठीक आहे ना. इथं घे 4 दुने 8, 4 दुने 8. आता 10 तून 8 गेले रे, 10 तून 8 गेले, उरले का 2, बाकी आली का भाऊ 2, ठीक आहे ना. बाकी आली 2. मग जेव्हा पण बाकी 2 येईल, जेव्हा पण बाकी 2 येईल तेव्हा काय करायचं, जेव्हा पण बाकी 2 येईल, जेव्हा पण बाकी 2 येईल तेव्हा त्याच्यामध्ये 11 प्लस करायचे, तेव्हा त्याच्यामध्ये 11 प्लस करायचे, हे लक्षात ठेव, ठीक आहे ना. दिलेल्या वर्षाला 4 ने भागायचं, ठीक आहे ना. 4 ने भागल्यावर त्याचं उत्तर जेव्हा पण त्याची जेव्हा पण बाकी 2 आली तेव्हा त्याच्यामध्ये 11 प्लस करायचे, हे लक्षात ठेव. समजलं का. आता चल पुढे. आता बघूया आपण 2011. आता एक वर्ष अजून 2011, ठीक आहे ना. आता बघ 2011 मध्ये
आता 2011 या वर्षाची दिनदर्शिका पुढीलपैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकासारखी असेल असा आपला प्रश्न आहे. ठीक आहे ना, हा आपला प्रश्न आहे. आता बघ मी काय म्हणलं तुला, 2010 ला सगळं सोडून द्यायचं, पहिले याला 2011 ला पहिले 4 न भाग दे. 4 पंच 20, 11 ला भाग जातो का रे, 0 घेतला, 11 झाले. 4 दुने 8, 8 मग राहिले किती 3, राहिले किती बाकी, म्हणजे बाकी राहिली किती आपली, बाकी किती राहिली बघा, बाकी राहिली आपली 3. बाकी किती राहिली आपली, बाकी राहिली 3. जेव्हा आपण वर्षाला 4 ने भाग दिल्यावरती बाकी 3 राहील, तेव्हा त्याच्यामध्ये 11 प्लस करावे, हे लक्षात ठेव. ठीक आहे ना. असेच प्रश्न जर तुला पाहिजे असतील, हा प्रश्न आता सोडलेला आहे आणि हे लक्षात ठेव की कोणत्या संख्येमध्ये कोणती संख्या प्लस करायची. माझ्या व्हिडिओला डबल बघ, तुझ्या लक्षात 100% बसणार. ठीक आहे ना. तुला इथे सगळंच क्लिअर करून देतो याच्यामध्ये. आता बघ, जेव्हा पण बाकी शून्य उरेल, तेव्हा काय करायचं, जेव्हा पण बाकी शून्य उरेल तेव्हा त्याच्यामध्ये 28 मिळवून टाकायचे. म्हणजे इथं जो वर्ष असेल त्याच्यामध्ये 28 मिळवून टाकायचे. मग काय करायचं, जेव्हा पण बाकी 1 उरेल, इथे लिहितो बरं का, बाकी आणि हे मिळवणे, हे काय मिळवणे, हे लक्षात ठेव. ठीक आहे ना. जेव्हा पण बाकी 1 उरेल तेव्हा त्याच्यामध्ये 6 प्लस करायचे, तेव्हा त्याच्यामध्ये 6 मिळवायचे. जेव्हा पण बाकी 2 उरेल, जेव्हा पण बाकी वर्षाला भाग दिल्यानंतर जेव्हा पण बाकी 2 उरेल तेव्हा त्याच्यामध्ये 11 प्लस करायचे. वर्षाला जेव्हा पण भाग दिल्यानंतर बाकी 3 उरेल किंवा बाकी 3 येईल तेव्हा त्याच्यामध्ये 11 प्लस करायचे. एवढंच लक्षात ठेव. मी तुला जो पापड पसारा शिकवला ते सोडून दिला तरी चालते, एवढं जरी तू लक्षात ठेवलं, पण तुझ्या लक्षात बसत नाही म्हणून मी तुला बेसिक पद्धत सुद्धा सांगितली आहे. ठीक आहे ना. ती बेसिक पद्धत जर तू सोडत असेल तर मला तर वाटतं की कसाही प्रश्न आला तरी त्याला तू सॉल्व्ह करशील. पण जी बेसिक पद्धत तुला जर वाटत असेल की मला नाही सोडायचं, तर मग तुला एवढं पाठ करावं लागेल. तू जेव्हा एवढं पाठ करशील तर असे प्रश्न, कोणताही प्रश्न तू काही सेकंदामध्ये सोडून टाकशील. ठीक आहे ना. चला, एवढं बोलून आपण इथं थांबूया. तुझं काही काम, माझा व्हिडिओ एखाद्या मुलापर्यंत शेअर करणं आणि बस सबस्क्राईब करणं, मला तुझ्याकडून काहीच नकोय. चला, एवढं बोलून इथं थांबतो. जय हिंद.